नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होतं आहे नाशिकचं आणि त्या नाशिकच्या मैदानात उद्या बकासूर पळेल का याच्याविषयी चर्चा करूया. काल मैदानात होतो मी, सगळ्यांना माहीत आहे. खूप जणं होते मैदानामध्ये. काल माझी गाडी जरा पडली, मी पण पडलो, गाडीचा आरसा फुटला आहे. कारण मैदानात ते वर तडबीड असतो ना, बकासूर जिथं बांधलेला तिथं जरा गाडी पलटी झाली माझी. पण असो, उद्या बकासूर पळणार का याच्याविषयी चर्चा तर करूयाच. परंतु काल एक सेमीला काय वाद झाला बकासूरसोबत, पुन्हा एकदा काय घडलं याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. लोकांच्यापर्यंत चर्चा जात नाहीत, काही लोकांना माहीत असतं, काही लोकांना नाही माहीत नसतं. काल तुम्हाला माहितीच आहे, जी बकासूरच्या सेमीमध्ये ज्या गाडीनं विजय प्राप्त केला त्या गाडीचा सामना जो आहे तो गट क्रमांक 53 का 54मध्ये त्यांना सामना दिला होता. परंतु सामना झालाच नव्हता असं लोकांचं म्हणणं आहे. मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की वाद कशामुळे झाला काय नक्की. जो बुलेट आणि रायफल यांची गाडी होती आणि त्याच्या शेजारची एक गाडी होती गटाला 53 का 54 का गटामध्ये, कुठल्या तरी गटामध्ये, त्या गटामध्ये सामना झाला नव्हता असं लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्यामुळे ॲक्शन जी आहे ती मोहिल शेटनी तिथं जाऊन घेतली कमिटीमध्ये, की ज्यावेळेस सेमीचा जो निकाल आला, सेमीचा जो पराभव झाला बकासूरचा, त्या ठिकाणी बुलेट आणि रायफल या जोडीनं बाजी मारली. मोहिल शेट त्या ठिकाणी गेले, त्यांनी सांगितलं की हा सामना तर दिसत नाही, त्यांनी कमिटीने सामना दिलाच कसा, मग आम्हालाही सामना द्या असं त्यांची मागणी होती. परंतु ते गटाला चालतं, सेमीला चालत नाही असं मला वाटते. परंतु तुम्ही बघितलं बकासूरवरती अन्याय का होत आहेत. जर वेळेस बकासूरवरतीच बोट का हेच काय समजेना. मित्रांनो, मी कोणाची बाजू घेत नाही आहे, जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखतील असं माझा हा व्हिडिओ नाही आहे, की जेणेकरून जे काय घडलं. मग तुम्ही बघितलं सेमीला ज्यावेळेस खाली गेले मोहिल शेट, म्हणजे फायनलच्या वेळेस ज्यावेळेस खाली गेले त्यामुळे सांगितलं, ॲक्शन घेतली, की त्यांनी सांगितलं की नाही आहे, हे नियम जे आहेत ते सगळ्यांना सारखेच आहेत, ते गटाला चालतं, सेमीला चालत नाही. आणि तसंच झालं मला असं वाटतंय. आणि राहिली बात उद्याच्या मैदानाची. आणि आता बकासूर जो आहे तो इथून पुढे कधी मला नाही वाटत की पळताना दिसेल त्या ठिकाणी, कारण की काल बोलणंसुद्धा झालं माझं, ते आता बकासूर त्या ठिकाणी कधी पळायला येणार नाही आहे मित्रांनो. आणि उद्या बकासूर पळणार का? उद्या बकासूर नाही पळणार अशी माहिती मिळते मला, तिथंच मिळाली माहिती. उद्या बकासूर जो आहे तो पळणार नाही आहे, तरीही सांगू शकत नाही. संध्याकाळी जर झालं डिस्कशन तिथल्या कमिटीशी तर मग पळेल, कारण की या कमिटीने जो निर्णय दिले ते मोहिल शेट यांना मान्य नव्हते. त्याच्यामुळे आता इथून पुढे बकासूर त्या ठिकाणी पळणार नाही आहे असं संकेत मिळालेत मला. आणि उद्या बकासूर 100% पळणार नाही असं म्हणू शकत नाही आहे. काल मैदानामध्ये डिस्कशन चालू होतं की बकासूर त्या ठिकाणी पळणार नाही आहे मित्रांनो, असं मला तर वाटतं आहे. कारण की तिथं चर्चा चाललेली. आता सगळे म्हणते का नाही पळणार का? कारण की कसं होतं आहे, कमिटी लोकांना बोलवते, बकासूरला बोलवते मैदानाची शोभा वाढण्यासाठी. म्हणजे तिथली कमिटी, जी यात्रा कमिटी म्हणतो आहे मी, नंतर त्याच कमिटीने बकासूरवर जर अन्याय केला तर मग ते चुकीचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. मित्रांनो, बकासूर उद्या नाही पळायला जाणार अशी माहिती काल मैदानामध्ये मिळाली. तरीही जर जाणार असेल तर मोहिल शेट डिस्कशन करून जातील, की जेणेकरून बाबांनो तुम्ही निर्णय जे आहेत ते योग्य द्या. गटाला सामना जर असेल तर द्या, सामना नसेल, सामना नव्हता काल असं त्यांचं म्हणणं होतं, तर तुम्ही सामना देताय कसं? तुम्ही गट 53 का 54मध्ये मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा नक्की सामना, तर मग व्हिडिओ बघतो मी नक्की की नक्की सामना होता का कसं काय.
पण असं जो काही मैदानामध्ये जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. मी काय बकासूरची बाजू घेतली नाही, मी काय कोणाची बाजू घेतली नाही, पण जे काय घडलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.